आता ह्या प्रॉब्लेम मध्ये मी वाचतो, माझ्यावर वाचा की काय दिलंय बघा. ए प्लॅनेट इज मुव्हिंग अराउंड दिस सन इन इलिप्टिकल ऑर्बिट. बरोबर. ऍट डिफरंट पोझिशन ए बी सी डी. मॅक्झिमम रोटेशन कायनेटिक एनर्जी ऑफ प्लॅनेट ऍट दिस पोझिशन. म्हणजे कुठल्या पॉइंटला कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम आहे असं त्यांनी विचारलंय. क्लिअर. हे इलिप्टिकल ऑर्बिटला मूव्ह होत असते, सर्क्युलर नाही आहे. हे इलिप्टिकल ऑर्बिट आहे. बरोबर आहे की नाही? इज इट राईट एव्हरीवन? मग आपण काय फाईंड करायचं यामध्ये? ह्या प्रॉब्लेम मध्ये तिने विचारलंय की केई मॅक्झिमम कुठल्या पॉइंटला आहे. मग केई मॅक्झिममचा फॉर्म्युला काय? एस हाफ एम व्ही स्क्वेअर. म्हणजे आपल्याला वेलॉसिटी कुठं मॅक्झिमम आहे ती फाईंड करायला पाहिजे. मग कुठल्या पॉइंटला मॅक्झिमम आहे? तर आपण डिस्कस केलंय. काय डिस्कस केलंय आपण? लॉ ऑफ एरिया. काय लॉ ऑफ एरिया? डीए बाय डीटी इज हाऊ मच? बघा ना वहीमध्ये, डीए बाय डीटी म्हणजे एफर्ट्स तुम्ही घेतला जातोय इज हाफ एल अपॉन एम. इज इट राईट? आणि हा कॉन्स्टंट दिले त्यांनी. मग हा ज्यावेळी लॉ आपण डिस्कस करतोय त्यावेळी आपल्याला माहित असतं की एल कॉन्स्टंट आहे. एल म्हणजे काय? मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम इज कॉन्स्टंट. मास तर टोटली कॉन्स्टंट असणार. बट आर चेंज होतोय बघा. प्रत्येक पॉइंटचं आर चेंज होते का नाही? मग हा रेशो कॉन्स्टंट राहायला, सर हा एल कॉन्स्टंट राहायला, ओके एम तर कॉन्स्टंट आहे टोटली, म्हणजे व्ही आर हा कॉन्स्टंट आहे. ऐका नाही? म्हणजे व्ही इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट? आर. ह्याचा अर्थ काय? याच इनव्हर्स रिलेशन आहे. म्हणजे आर कमी झालं की वेलॉसिटी काय होणार? वाढायला पाहिजे फॉर इलिप्टिकल ऑर्बिट. ज्यावेळी आर कमी होतं ते वेलॉसिटी काय वाढायला पाहिजे. मग कुठल्या पॉइंटला आर कमी आहे? सी पॉइंट. मग सी पॉइंटची वेलॉसिटी काय असणार? कमी जास्त असणार. ऑब्विसली मग कायनेटिक एनर्जी काय असणार? जास्त असतं. इज इट राईट? लिहून घ्या पॉइंट. सो वी इनव्हर्सली प्रोपोर्शनल आरचं मिनिंग काय होणार मग? सो इट मीन्स वी इनव्हर्स आर नंतर इट मीन्स planet moves faster. Planet moves faster when it is closer to sun. When it is closer to sun. And slower when it is farther. FARTHER. Away. बरोबर ना? ज्यावेळी सनच्या क्लोज असणार त्यावेळी त्याची वेलॉसिटी मॅक्सिमम. मग कुठला पॉइंट क्लोज आहे? सो आर सी, ओके, सी पॉइंट इज अ क्लोजर टू सन. त्यामुळे वेलॉसिटी ऑफ सी
as well as kinetic energy at C is what? Maximum. And that's why our option is C point, nothing but D option. Kala, that's how it is solved. Is it clear, all of you? ऐसा प्रॉब्लम का सकता है ना, that's entirely different होता.